युद्ध सुरू झालं बघ. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावत होता. आदेश होता. एक जवान युद्धभूमीकडे धावत होता आणि त्याची आई आपल्या लेकरासमोर आली. तो जवान त्या माऊलीचं लेकरू युद्धासाठी निघालेलं होतं बघ. सुट्टीला आलं होतं. 2-4 दिवस आपल्या आईला भेटलं होतं. पण कारगिल युद्ध सुरू झालं. पाकिस्ताननं आपल्यावरती अचानक रातोरात हमला केला. त्या पोराला जायचं होतं युद्धभूमीच्या दिशेने युद्ध करण्यासाठी. आणि त्याची आई त्याच्या डोळ्यासमोर येते बघ. आई त्याच्या समोर येते बघ. डोळ्यामध्ये अश्रू असतं. ते लेकरू आपल्या आईला म्हणता मा. त्यावेळेला ती आई आपल्या लेकराला जवळ घेते आणि आपल्या लेकराला म्हणते बेटे मुझे मालूम है तुम्हें जाना होगा. बेटे मुझे मालूम है तुम्हें जाना होगा. पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है. तुम्हें जाना होगा बेटे. लेकिन जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे तुम घर जरूर वापस आना. बेटे तुम घर जरूर वापस आना. पोरानं त्यावेळेला त्या जवानानं आपल्या आईला दिलेलं उत्तर ऐका रे. तुमच्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. पोरा तो जवान आपल्या आईला मिठीमध्ये घेतो. आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतो आणि तो जवान आपल्या आईला म्हणतो मा जरूर वापस आऊंगा माँ. घर जरूर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा. लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ. घर जरूर वापस आऊंगा. पोरानो कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे पोरा तू आहेस बाग. पोरा ही तुझी खरी ओळख आहे. आणि म्हणून तुला सांगतोय आईनं पेरलेला एक संस्कार. आज शिवजयंती आहे. संयुक्तिक शिवजयंती आहे. आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत. तर ऐकून घ्या. एका आईनं पेरलेला एक संस्कार वटवृक्षासारखा तयार होतो बघ. बघ जाणीव करून देतो बघ. इतिहासाच्या पानावरचं प्रत्येक उदाहरण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. बघ माते माझा राजा जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ. तुझं 4 वर्षाचं पोरग, तुझं 8 वर्षाचं पोरग जसं तुझ्या मांडीवरती खेळतं ना अगदी तसाच माझा राजा जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ. आणि जिजाऊ राजांना जवळ घेते. जिजाऊ राजांना जवळ घेते. राजांना म्हणते राज स्वराज्य उभं करा. राजा स्वराज्य उभं करा. पण आपलं स्वराज्य उभं करा. राजा आपलं स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा राजा जिजाऊंच्या नजरेमध्ये नजर घालतो. माझा राजा साहेबांना म्हणतो साहेब स्वराज्य तर नक्कीच उभं राहील साहेब. कारण आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण राजकारण पेरलेलं आहे. आपण गनिमी कावा पेरलेला आहे. संघर्ष पेरलेला आहे. साहेब स्वराज्य नक्की उभं राहील साहेब. पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला जिजाऊ राजांना जवळ घेत म्हणते राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं. ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजा स्वराज्य उभं करा. पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा. स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा. आणि मातानं ऐका, बंधूनं ऐका. एका आईनं पेरलेला एक छोटासा संस्काराचा बीज होता आणि त्याचा वटवृक्ष तयार झाला. जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच. पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा. एका आईनं घडवला शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा राजा. मग पोरानो या मातीमध्ये हे का घडतंय रे? बघ तुला सांगतो बघ. पोरा आज घरी जायचं आणि काय करायचं? इतिहास फक्त परीक्षेमध्ये मार्क्स लिहून इतिहास फक्त परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी नसतो पोरा. तर इतिहासामुळे आपलं आयुष्य घडलं पाहिजे बघ. आणि म्हणून तुला सांगतोय माते ऐक. बघ पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं बघ. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं.
पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता, आता स्वराज्य मिळालेलं होतं आणि राजा सुद्धा मिळालेला होता. आता ऐका मातानो काय झालं. माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. पोरा ऐक रे, तोंडामध्ये मावा घेऊन फिरतोस ना, रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करतोस ना, तुला आया बहिणी कळनात झालेत रे. 9 वर्षाच्या पोरीवर आता इथं बलात्कार व्हायला लागला बघ. आमच्या पोरी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालल्या बघ. का कशामुळं? कारण तुम्हाला राजा कळाला नाही, तुम्हाला आई आणि बाप कळाला नाही, तुम्हाला हे राष्ट्र कळालं नाही, म्हणून हे राष्ट्र समजावून सांगायला आलोय बघ. पोरा ऐक, माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. ऐक, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. पोटाला पोर आल्यानंतर आईला आई पण येत नाही आणि पोटाला पोर आल्यानंतर बापाला बाप पण येत नाही. ऐक, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक. मस्तकी जिरे टोप होता, कमरेला तलवार, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलाय आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसले. समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसले. आपल्या लेकराला डोळं भरून पाहते. आऊ जिजाऊचा ऊर भरून येतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागतात. माझी आऊ जिजाऊ, माझी आऊ जिजाऊ उठते. माझी आऊ जिजाऊ उठते, आपल्या सिंहासनावरून उठते आणि राजांच्या दिशेने धावू लागते. माझा राजा बघतो, आऊ साहेब काय करतायत. माझा राजा बघतो, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. राजा विजय सारखा आपल्या सिंहासनावरून उठला. माझा राजा विजय सारखा आपल्या सिंहासनावरून उठला. धावत 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 खाली आला, आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब, आऊ साहेब, आपण काय न केलं आऊ साहेब. आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आऊ साहेब. आणि आपल्या डोळ्यामध्ये पाणी का आऊ साहेब, आपल्या डोळ्यामध्ये हे अश्रू का आऊ साहेब. काही चूक झाली का आमची आऊ साहेब. माझा राजा झुकला होता, आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी आऊ जिजाऊंच्या चरणावर पडत होतं आणि आऊ जिजाऊच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावर पडत होतं आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण काय न केलं. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, माझे आऊ साहेब राजांना म्हणते, राज एक मागणाय राज मागू का राज. राज एक मागणाय राज मागू का राज. त्यावेळेला माझा राजा म्हणतो, आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण जर आम्हास उदरात ठेवलं नसतं आणि आमच्या संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर कधीच बसू शकला नसता. आऊ साहेब आपल्यामुळं आम्ही सिंहासनावरती बसलो, फक्त हुकुम करा. काय मागणं आऊ साहेब, काय मागणं. त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते, राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हांबरडा फोडला, माझ्या राजानं हांबरडा फोडला आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हात जोडून सांगतो युवकानो, आई बापानं जन्म दिलाय ना तर आई बापाच्या कष्टाचा पांग फेडण्याची हीच वेळ आहे. बा स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. पोरा तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा
पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घेर लेकरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. ए पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. एका मिनिटामध्ये सांगतो बाग, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही. पोरा, बाप समजावून सांगायला आलोय बाग, बाप समजावून सांगायला आलोय, आई समजावून सांगायला आलोय, बाप समजावून सांगायला आलोय, आई समजावून सांगायला आलोय. पोरा, आई आज घरी जायचं बघ, आज घरी जायचं आणि आपल्या आईला एक प्रश्न विचारायचा बघ. बघ, आजपर्यंत फक्त तू आईला मागितलंस, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे. फक्त आज घरी जायचं आणि आईला एक प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई. पोरा, आज पळत पळत जायचं पोरी आणि तुझ्या आईला विचारायचं बघ, एक प्रश्न विचारायचा. कोणत्या पुस्तकातला वाचून आलो नाही बघ, कोणत्या कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये हा प्रश्न मी ऐकलेला नाही बघ. रोज 4-5 हजार माझा युवा म्हटलं तर महिन्याला 1,00,000-1.5 लाख माझ्या युवांच्या नजरेमध्ये नजर घालून रोज बोलतो बघ. आणि तिथं मला सापडला हा प्रश्न. पोराला आज घरी जायचा आणि आपल्या आईला विचारायचा एक प्रश्न, आपल्या आईला विचारायचा, ए आई, आई मी तुला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर खरं खरं द्यायचं, त्याचं उत्तर खरं खरं द्यायचं. तुझी आई तुला म्हणाल, लेकरा विचार विचार विचार. हे बघ पोरा, तुझं वय किती पण असू दे, तुझं वय 20 असू दे, तुझं वय 25 असू दे, तुझं वय 30 असू दे, तुझं वय 15 असू दे, घरात आई आहे ना तर जायचं आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा, ए आई, या आई मी जेव्हा 1 वर्षाची होते आई, ए आई मी जेव्हा 1 वर्षाची होते आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझं माहेरचं घर बघायला. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस. माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती घेत होतीस आणि तुझ्या आईला भेटण्यासाठी तू जात होतीस बघ. तुझ्या आईला भेटण्यासाठी, तुझ्या वडिलांना भेटण्यासाठी जात होतीस. मला अंगा खांद्यावरती खेळवत, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं माझं घर मला दाखवण्यासाठी आई महिन्यातून तू 4-4 वेळेला जात होतीस आई. महिन्यातून तू 4-4 वेळेला जात होतीस आई. पण आई आता 25 वर्षानंतर, या आई 25 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई? या आई, या आई, महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही का ग आई? पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुमच्या आईला विचारा. आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल, कारण हे खरं आहे, हे सत्य आहे, हे वास्तव आहे. आई तुला मिठीमध्ये घेईल आणि हंबरडा फोडून रडेल आणि तुझी आई म्हणेल, खरं आहे पोरा, खरं आहे. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर बघायला. ज्या खोल्यांच्या मधून लहानपणी मी पाखरासारखी बागडत होते, त्या खोल्या बघायला मी जात होती. तू 1 वर्षाची होतीस, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत घेऊन जात होती बघ. तुझ्या आजोळी घेऊन जात होती, तुझ्या आजीला भेटवायला, तुझ्या आजोबांना भेटवायला, तुझ्या मामाला भेटवायला, आजोचं घर तुला दाखवायला तुला घेऊन जात होती बघ. पण पोरी, पोरी 25 वर्ष उलटून गेली आणि आता मी वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही. कारण 25 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होती माझ्या आईला भेटायला, एसटीतून जशी उतरत होती, घराच्या दिशेने धावत होते, कधी एकदाची आई समोर येते ना आईला कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला मी कडकडून मिठी मारते. ओढ लागलेली असायची आईची, ओढ लागलेली असायची माझ्या बापाची. ज्या खोल्यांच्या मधून लहानपणी मी उड्या मारत होते, बागडत होते, त्या खोल्यांची ओढ लागलेली असायची. एसटीतून उतरायची आणि घराच्या दिशेने धावायची. जसं घर जवळ यायचं, हरणासारखी मी माझी पावलं उचलायची, हरणासारखी मी माझी पावलं
पावलं उचलायची आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बघ. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं मला अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं आणि बापाचं चप्पल मी बघितलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी लहानपण तसंच गेलं ग पोरी, लहानपण तसंच गेलं ग पोरी, लहानपण तसंच गेलं ग पोरी, लहानपण तसंच गेलं. शाळेहून घरी परत आले, शाळेहून घरी परत आले की अंगणात बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे. मी पळत पळत घरात जायचे, पळत पळत घरात जायचे. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा मला उद्या हे पाहिजे, आबा मला उद्या ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि मला म्हणायचा पोरी सकाळची शाळेला गेलेस की ग, भूक लागली असेल, काही तर खाऊन तर घे, देतो तुला काय पाहिजे ते, उद्या येतो तुझ्या शाळेमध्ये. लग्न झालं, सासरी गेले, माहेरची ओढ लागली, पळत 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 माहेरी यायचे. अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा. आणि आबा हा शब्द माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. तेव्हा मी माझ्या आबाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे, आबा सगळं काही चांगलं आहे, आबा तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच लहान पोरासारखा माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की ग आपली. मग जेवणाच्या ताटावरची माझी आई पळत 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 बाहेर यायची. हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, लेकी गाल पुढं कर की ग. आणि आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावर कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि जरी अंगणातून मी हाक दिली, आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही पोरी, आणि अंगणातून आता माझ्या आईला हाक देत नाही, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही, तिच्या हातामध्ये मला आता तांब्या दिसत नाही आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा आता दिसत नाही. तिची आटी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी. 2 पावलं उचलून घरामध्ये प्रवेश केला की भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो बघ.
2 पावलं उचलून घरामध्ये प्रवेश केला की मला माझ्या बापाचा भिंतीवरती फोटो दिसतो न काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना, बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना या हातानं बापाला एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. पोरे, आज लाखो रुपये आहेत ग माझ्याकडे, लाखो रुपये आहेत. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बा, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पोरी, कशी आहेस का तू? कधी आलीस? फोटोतला बाप बाहेर येऊन माझ्या गालावरून हात नाही फिरवणार आणि फोटोतला बाप मला कडकडून आता मिठी नाही मारणार. पोरी, मिठी नाही मारणार. ज्या घरामध्ये आई आणि बापाची सेवा होत नाही ते घर घर नाही ग, ते घर वाळवंट आहे. पोरी, वाळवंट आहे. पोरांनो, आला श्वास गेला श्वास, आला श्वास गेला श्वास, जीवा तुझा तंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. छत्रपतींची जयंती साजरी करतोय ना, तर आईची शपथ घेऊन सांगतो पोरानो आणि पोरीनो, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा. एकदा का आई बाप गेला, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील. पोरी, लाखो आणि करोडो रुपये कमवशील आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस आणि त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस, तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. पोरी, परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून आज सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे. पोरी, आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पोरी, ज्या देवीचं नाव आई आहे. म्हणून एक काम कर बघ, खूप सोपं काम आहे पोरा. कुठल्या देवाला नाही गेलास तरी चालतोस बघ. नवरात्रीचे 9 दिवस उपवास करू नकोस बघ. बघ, उगाच शिर्डीला चालत जाऊ नकोस रे, आणि हजारो किलोमीटर दूर जाऊन त्या तिरुपतीला केस वाहून येऊ नको रे. एक काम कर बघ, तुझ्यासाठी तुझा बाप झिजलाय बघ. तुझ्यासाठी तुझा बाप झिजलाय बघ, आणि घरात कुठल्या तर कोपऱ्यामध्ये झोपलाय बघ. आज काही करू नको बघ. आई बापामुळे तुला एवढं सुंदर शरीर मिळालेलं आहे बघ. त्या शरीराला 2 हात आहेत बघ. त्या दोन्ही हाताची होंजळ करून बापाकडे फक्त आजपर्यंत मागितलास, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. बापानं नाही दिलं तर लगेच बापाला उत्तर दिलास, उपकार केले काय जन्माला घालून? जन्माला घातलंय, सांभाळून काय उपकार आमच्यावर करत नाहीस. बापाला लगेच उत्तर दिलंस बघ. आज एक काम कर, त्या ओंजळीनं आज काय मागू नको बापाला. त्या ओंजळीमध्ये थोडस खोबरेल तेल घे पोरा. 2-4 रुपयालाच येतं बघ, 5 रुपयाला येतं बघ. खोबरेल तेल घे आणि जिथं बाप झोपलाय तिथं जाण. बापाला काही न सांगता, बापाला काही न सांगता ते खोबरेल तेल बापाच्या डोक्यावर टाक. ते खोबरेल तेल बापाच्या डोक्यावर टाक आणि पोरा, तुझ्या हातानं बापाच्या डोक्याचं मॉलिश करायला लाग. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल आणि जगातलं सगळ्यात श्रेष्ठ सौंदर्य तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल पोरा. तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल. पोरा, हे बघ, हात जोडून सांगतोय बघ, सगळ्या जगाची माहिती तुम्हाला झाली पोरानो. सगळ्या जगाची माहिती तुम्हाला झाली
आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. हे अखंड जग तुम्ही मुठीमध्ये घेतला. जास्त वेळ तुझा घेत नाही वाघ, पण तुझ्या काळजामध्ये सालास तुझा बाप आणि तुझी आई पेरूनच जाणार वाघ. हे पोरी, नालायक झालो आम्ही, उरफाट्या काळजाचं निघालो आम्ही. ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला पायाखाली घेऊ लागलो पोरी आम्ही. 21व्या शतकामध्ये पोरीनं तुम्ही जन्म घेतला पोरानं, आणि सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतला. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतला. विज्ञान युगामध्ये तुमचा जन्म झालाय. जग सगळं मुठीत घ्यायला पाहिजे, अभिमान आहे आम्हाला, माझा आहे तुमचा. पण पोरीनं साता समुद्रापलीकडे काय चाललंय तुम्हाला या क्षणाला इथं कळतं बघ बसून. विज्ञान युगामध्ये तू जन्म घेतलास बघ. तुझ्या हातामध्ये सोशल मीडिया आला, तुझ्या हातामध्ये मोबाईल आला, तुझ्या हातामध्ये व्हॉट्सअप आला, फेसबुक आला, इन्स्टा आला, युट्यूब आलं बघ. सगळं जग मुठीमध्ये घेतलंस पोरी तू. पोरा, सगळं जग मुठीमध्ये घेतलंस बघ. साता समुद्रापलीकडे अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला एका क्षणाला कळतं बघ. एका क्षणाला कळतं. मुंबईमध्ये काय चाललंय एका क्षणाला कळतं बघ तुला. पोरी, पोरी, एका क्षणाला कळतं बघ पोरे. तुझा मित्र जर दूर असेल कोसो दूर तर व्हिडिओ कॉल करतेस बघ आणि त्याच्याशी संभाषण साधतेस बघ. तासन तास त्याच्याबरोबर गप्पा मारतेस पोरे. सगळं जग मुठीमध्ये घेतलं तुम्ही. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. आणि तो 102 ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला सकाळी उठून शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. पोरा, सकाळी उठते बघते 102 ताप अंगामध्ये असतो तरी सुद्धा ती उठते, कारण तिच्या डोळ्यासमोर पोरा तू येतोस. तिच्या डोळ्यासमोर पोरा तू येतोस. जर का मी आज अंतरणामध्ये पडून राहिले तर दिवसभर माझं पोरग दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. म्हणून ती माऊली सकाळी उठते आणि 102 ताप अंगात असताना ती माऊली तुला शाळेसाठी डबा करून देते. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. काल रात्री माझा बाप अंतरणावरती तळमळत होता. माझ्या बापाचे कंबर दुखत होते, माझ्या बापाचं अंग दुखत होतं. रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र पोरीनं आणि पोरानं तुम्ही विसरत चालला. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय आहे पोरानं तुम्हाला माहिती आहे. कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे तुम्हाला माहिती आहे. कोणत्या हिरोचं कोणत्या हिरोईन बरोबर अफेअर आहे हे तुम्हाला माहिती आहे. पोरानो, कोणत्या क्रिकेट टीमनं किती रना काढल्या, कोणी कसा बॉल टाकला, कोणी कशी बॅटिंग केली, सगळं तुम्हाला माहिती आहे. पण माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी पावसामध्ये भिजला. माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी उन्हामध्ये तापला. माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी थंडीमध्ये कुडकुडला. माझा बाप माझ्यासाठी नागडाने उघडा राहिला, पण माझ्या अंगावर कपडा चढवला. माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला, पण मला 2 घास बापानं भरवलं. हा बाप मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला. हा बाप मात्र विसरत चालला. हे बाग, शाण्याला शब्दाचा मार आहे बाग. 2च मिनिटात सांगतो बाग. पोरे, 10वीला आहे ना तो? 12वीला आहे ना तो? बाग, 2 मार्क 10वीला आणि 12वीला कमी पडले तर चालतील. ऐका, आयुष्यातला फक्त 1 तास बाप समजावून घेण्यासाठी दे पोरी, आयुष्याचं सार्थक होईल बघ. मनोरंजन करायला आयुष्यभर तुम्ही वेळ दिलास का, आणि त्या मनोरंजनातून तुमच्या हाताला मात्र काहीच लागलं नाही. 1 तास बाप समजावून घे. आयुष्य कसं जगायचं तुला कळलं बघ. बघ, 12वीला आहेस ना पोरा, 10वीला आहेस ना, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ. नापास झालीस 12वीला तरी चालेल. पळत पळत घरी जाण बापाला फक्त सांग, पप्पा खूप अभ्यास केला होता पप्पा, विषय गेला माझा पप्पा. पप्पा
खूप अभ्यास केला होता पप्पा, विषय गेला माझा पप्पा. तुझा बाप काय करेल तुला आत्ताच लिहून देतो बघ, आत्ताच सांगतो बघ. बघ काही क्षणासाठी बापाच्या डोळ्यात पाणी येईल, कदाचित तुला रागवेल सुद्धा, पण दुसऱ्या क्षणाला तुझा बाप तुला जवळ घेईल बघ. दुसऱ्या क्षणाला तुझा बाप तुला जवळ घेईल, तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं, तुझा बाप तुला म्हणाल पोरी गेला विषय तर जाऊ दे की काय, गेलं एखादं वर्ष तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस. ए पोरी अजून एखादा गुंटा विकावा लागला तर चालेल पोरी, तुझा बाप आहे ना तुझ्या पाठीशी. अजून कर्ज काढावं लागलं तर चालेल पोरी, पण तुला शिकवल्याशिवाय, तुला तुझ्या पायावर उभं केल्याशिवाय तुझा हा बाप शांत बसणार नाही पोरी, तुझा हा बाप शांत बसणार नाही. बघ तुझा बाप नक्कीच असं म्हणेल, म्हणून सांगतोय बघ. आज राजांची आण आहे मला. राजांच्या समोर सगळ्या पोरांना सांगतो, एक वेळ 10वीला नापास झालास तरी चालेल पोरा. एक वेळ 10वीला नापास झालास तरी चालेल, एक वेळ 12वीला नापास झालास तरी चालेल, तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल पोरा, तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल पोरा. शेवटच्या भाषेत, गावच्या भाषेत सांगतो बाग, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा, पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. हे पोरी त्याचा अध्यात्म तुला सांगतो बघ. बघ मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे कार्ट्यानं, नालायकानं, मेल्यानंतर आपल्या बापाला जाळतात, चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरी, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. नीट ऐकून घ्यायचं. बघ मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरी, पण जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बापाची चिता घरात जळत असते पोरी, जिवंतपणी रोज बापाची चिता जळत असते. आपल्या घरामध्ये आपण आपल्या बापाची चिता रचत असतो, त्या चितेला आपण रोज अग्नी देत असतो. आणि पोरी मरण येत नाही म्हणून तुझा बाप शरीरानं जिवंत असतो, पण मनानं रोज तुझा बाप कणाकणानं मरत असतो आणि त्या बापाला आपण मरण देत असतो. म्हणून हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या कॉलेजच्यानी, शाळेच्या पोरांना पोरींना सांगतोय, आयुष्यात असं कुठलंच काम करू नका पोरीनो, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल बघ पोरी. पोरी, आणि म्हणून आज एक काम करायचं बघ, पळत पळत आज घरी जायचं बघ पोरी. मी सांगतोय तेवढं करून बघ पोरी. आज पळत पळत घरी जायचं बघ पोरी. घरी गेल्यानंतर नेहमीच आईला म्हणतेस, आई मला भूक लागले काही तर खायला दे. पण आज घरी जायचं पोरी आणि एक काम करायचं. हे बघ, जसा बाप समोर येईल पोरी, जसा बाप समोर येईल पोरी, पळत पळत जायचं ना आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी. खूप सोपं काम आहे, पण आयुष्यात हेच सोपं काम तू अवघड करून ठेवलंयस पोरी. आणि आज हे काम तू करायचंच बघ. पळत पळत घरी जायचं आणि समोर बाप आला राहिला की आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या जोरात कडकडून मिठी मारायची
तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी आलं पाहिजे आणि तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का पोरी? शाळेत कोण तुला काय बोललं का पोरी? बाई काय बोलल्या का पोरी? ए सर काय ओरडले का पोरी? पोरी आई काय तुला बोलली का पोरी? तेव्हा बापाला पकडून हंबरडा फोडत फक्त बापाला सांग, पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई नाही ओरडली पप्पा, मला शाळेत कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा मी 2 वर्षाची जेव्हा होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. मी 2 वर्षाची होते, लहान होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होते पप्पा. आई रागवली तर अंगणामध्ये उभी राहत होते आणि तुमची वाट बघत बसत होते आणि जसं तुम्ही याल पळत पळत तुमच्या गळ्यामध्ये पडत होते आणि हंबरून हंबरडा फोडत तुम्हाला सांगत होते, आईनं मला मारलं पप्पा, आईनं मला मारलं. आईची तक्रार तुमच्याकडे करत होते पप्पा. 2 वर्षाचे होते तेव्हा मी तुम्हाला म्हणत होती, पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा पप्पा. मग अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा व्हायचा, तुमच्या पाठीवर मी बसत होती आणि अंगणातूनच तुम्हाला फिरवत होती, माझा घोडा माझा घोडा माझा घोडा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आता मी मोठी झाली पप्पा, कॉलेजला जाते पप्पा, तुम्ही मला बंधनात ठेवत होता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, मोबाईलवर काय बघतेस इकडे का गेलीस, रविवार असून सुद्धा कॉलेजला का गेलीस पप्पा, तुम्ही मला बंधनात ठेवत होता. आता तुम्ही मला आवडत नव्हता पप्पा, मी तुमच्याशी बोलत नव्हते, तुमच्या समोर सुद्धा येत नव्हते, मला काही लागलं तर आईला सांगत होते पप्पा, पण मी तुमचा चेहरा सुद्धा बघत नव्हते. पण आज व्याख्यानाला गेले आणि तिथं पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा, पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला. म्हणून पप्पा येऊन कडकडून मिठी मारते पप्पा, म्हणून कडकडून मिठी मारते पप्पा. ए पोरी आज जा आणि एवढं काम नक्की कर पोरी, कारण बापाची किंमत, बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय. कधी तर अनाथ आश्रम मध्ये जा, कुठल्या तर 8-10 वर्षाचं पोरग आहे, कधी तर अनाथ आश्रम मध्ये जा, कुठल्या तर 8-10 वर्षाचं पोरग एखाद्या कोपऱ्यामध्ये थाळीमध्ये भात घेऊन खात बसलेलं असतं बघ. त्या पोराला हळूच विचार, तुझ्या बापाचं नाव काय र? त्यावेळेला ते पोरग हातातली थाळी टाकून देत, तोंडातला घास सुद्धा फेकून देत आणि ते पोरग हंबरडा फोडत म्हणत, मला आई पण नाही, मला बाप पण नाही, मला आईनं कधी मिठी मारली नाही, मला बापानं कधी जवळ घेतलं नाही, मला बापानं कधी अंग खांद्यावरती खेळवलं नाही, मला नका विचारू माझ्या आईचं नाव, मला नका विचारू माझ्या बापाचं नाव, मला बापाचा स्पर्श माहित नाही, मला आईची माया माहिती नाही. सगळे सांगतात या झाडाखाली कोणीतरी मला लहानपणी टाकलेलं होतं, मला तिथून उचलून आणून काही लोकांनी या अनाथाश्रमामध्ये टाकलं आणि मी इथं मोठा झालो, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. ए पोरी, ए पोरा, ए बापाची किंमत, बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. जेव्हा तुमचा बाप सणासुदी दिवशी, जेव्हा तुमचा बाप सणासुदी दिवशी तुमचा हात धरून कपड्याच्या दुकानात तुम्हाला घेऊन जातो ना पोरीनो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण साला तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे पोरीनो, तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालशील पोरी तो कपडा तुझा होतो ग पोरी, तो कपडा तुझा होतो. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास, एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तरी तुझा बाप तुला म्हणतो, पोरी आवडला का कपडा,
पैशाची नको काळजी करू, घे. हे पोरी, तो महागडा कपडा तुझा होतो बघ. हे सणासुदीला अंगावर नवीन कपडे घालून पोरानं तुम्ही मिरवत असता. हे सणासुदीला नवीन कपडे अंगावर घालून तुम्ही मिरवत असता, कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा असतो. आणि बिना बापाचा पोरग, हे बिना बापाचा पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं सणासुदीला. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं सणासुदीला, आणि तुमच्या नवीन कपड्यांच्याकडे डोळं भरून बघत असतं. हे तुमच्या नवीन कपड्यांच्याकडे डोळं भरून बघत असतं, आणि त्याच्या मनात विचार येतो, साला माझा बाप असता तर आज माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. माझा बाप जर जिवंत असता तर आज सणासुदीला माझ्या अंगावर अशीच नवीन कपडे चढली असती. ते बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं बघ. हे बिना बापाचं पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं, आणि पळत पळत घराकडे जातं, पळत पळत घराकडे जातं, आणि आपल्या आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडत आईला म्हणतं, आया या माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला दे मला. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्या बिना बापाच्या पोराला माहिती असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत, आणि त्या आईला सुद्धा माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला पकडून हंबरडा फोडून रडत असतात, आणि पोरगा हळूच आपल्या आईला म्हणतं, आय माझा आबा मला लवकर सोडून का ग गेलं. आणि या प्रश्नाचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असत, आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. हे पोरीनो, आईची शपथ घेऊन सांगतोय बघ, बघता बघता आयुष्य सरळ बघ. म्हणून या आयुष्यामध्ये ज्यांच्यामुळं आम्हाला हे आयुष्य मिळालं तो बाप कळणं काळाची गरज आहे बघ. बघ पोरी, अखंड महाराष्ट्रालाच नव्हे तर राष्ट्राला सांगतोय बघ, बापाला कधी बघायचं. शाळेमध्ये तुला तुझा डबा घेऊन येतो, तुझी शाळेची फी भरायला येतो, एखादी नवीन वस्तू घेऊन येतो, तेव्हा बापाला बघायचं नाही पोरांनो. बापाला कधी बघायचं? रात्रीच्या 2 वाजता कधीतरी उठायचं. रात्रीच्या 2 वाजता कधीतरी उठायचं. जिथं बाप झोपलाय तिथं जायचं, आणि त्या अंधारात आपल्या झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे बा. हे पोरी, रस्त्याने चालताना जर त्याच्या पायातलं चप्पल तुटलं ना ग, तर चांबाराकडे जाऊन 100 टाक त्याला टाकून घेतो. पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो. तुला म्हणतो, दीदी हे दीदी, तुटलेलं चप्पल दे माझ्याकडे, आणि हे नवीन चप्पल पायात घाल. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. हे तुझ्या हातामध्ये मोबाईल कसा आला कार्टे? हे ऐका रा, आई बापाला धमकी देताना जीवाचं काही तर बरं वाईट करून घेईन मी मरेन. मला अँड्रॉइडचा चांगला मोबाईल पाहिजे बघ आई, मला चांगला मोबाईल पाहिजे बघ, नाहीतर मी अभ्यास करणार नाही. मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन. हे तुझी आई किती समजावते पोरी, बापाला कर्ज झालंय गपकी ग. तू ऐकत नाहीस बाग. तुझा बाप जेवायला ज्यावेळेला रात्रीचा बसतो त्यावेळेला तुझी आई हळूच म्हणते, अहो पोरगीला मोबाईल जर नाही घेऊन दिला
तर काहीतरी करून घेईन म्हणते. जेवणाच्या ताटावरून भुकावलेला बाप उठतो बघ, आपल्या कुठल्या तर मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये कमी पडतात, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझं पैसे पुढच्या महिन्यात आलं की देतो तुझं. पोरी 2 दिवसानं तुझ्या हातामध्ये जो अँड्रॉइडचा मोबाईल असतो ना, त्यासाठी तुझा बाप भिकाऱ्यासारखा झुकलाय ग. पोरी याची जाणीव तुला आहे का ग? पोरी याची जाणीव तुला आहे का? म्हणून तुला शेवटचं सांगतो बघ, आणि मी तर थांबतो बघ. 10 मिनिटात व्याख्यान संपवतो, पण तुझ्या काळजामधला पुन्हा एकदा मेलेला तुझा बाप जागा करतो बघ. हे बघ पोरी, पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ. ऐक नेट, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ. 20 वर्ष. आणि जेव्हा पोरी तुझं लग्न ठरतं ना ग, पोरी जेव्हा तुझं लग्न ठरतं ना, तेव्हा सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं घर मिळालं, चांगलं घरानं मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटाच हांबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळतं तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भुर्र करून कायमच मला सोडून निघून जाणार आहे. रात्रीच्या अंधारात तुझा बाप झुरत असतो बघ. तुझी लग्नपत्रिका छापून येते बघ, तुझी लग्नपत्रिका छापून येते, आणि तुझी लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात पुढं तुझी लग्नपत्रिका पाहुण्यांना द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो बघ. हसत 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 लग्नपत्रिका सगळ्यांना देत असतो बघ. अनंत यातना वेदना आतमध्ये दाबून ठेवलेल्या असतात, आणि एक खोटा हास्य चेहऱ्यावर आणलेलं असतं बघ. तुझी आई जर कधी रडली तर तुझ्या आईला ओरडत असतो, रडायचं नाही बघ, पोरगी जाणार आहे बघ, घर सोडून जाणार आहे बघ, कायमची जाणार आहे बघ, तिचं नवीन आयुष्य आहे बघ, तिला अश्रू दाखवायचा नाही बघ डोळ्यातला, तिला खचवायचं नाही बघ. तुझ्या आईच्या डोळ्याचे अश्रू सुद्धा पुसत असतो, पण रात्रीच्या अंधारात एकटाच बिचारा रडत असतो, कारण त्याला कळतं वाजत गाजत माझी पोरगी माझ्या डोळ्यासमोरून निघून जाणार आहे. पोरी लग्नपत्रिका द्यायला पाहुण्यांना सगळ्यात पुढे तुझा बाप असतो. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, 2 दिवस अगोदर यायचं, सहकुटुंब सहपरिवार यायचं, आणि जशी लग्नपत्रिका हसत हसत देत पाठमोरा होतो, साधा हंबरडा फोडत घराकडे येतो, कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझे पोरगे कायमचे तुला सोडून निघून जाणार आहे. पोरी 12:30 तांदूळ असतं बघ. पोरा ऐक रा, कोण आहे सला बाप तुम्हाला कळाला नाही नालायक ना. 12:30 तांदूळ असतं बघ पोरे. नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर नवऱ्याबरोबर तू उभी असतेस बघ. नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर नवऱ्याबरोबर तू उभी असतेस बघ. मंगलाष्टक संपतात, वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात, जिकडं तिकडं आनंदी आनंद असतो. तुला आशीर्वाद देण्यासाठी लग्नाच्या बाहुल्यावर प्रत्येक जण येत असतो, तू आशीर्वाद घेत असतेस, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ, आणि तिथं तुझा बाप हसत 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 सगळ्यांना वाढत असतो, जेवायचं रे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, कोणी उपाशी जायचं नाही, लहान मुलांना पोट भरून जेवा, माझ्या पोरगीचं लग्न आहे, नवीन आयुष्य आहे. हे पोरी सगळ्या वेदना आतमध्ये दाबलेल्या असतात, त्याला माहिती असतं काही क्षणात आता हो त्याचा नव्हता होणार आहे, माझी पोरगी कायमची माझ्या डोळ्यासमोरून निघून जाणार आहे, पण हसत असतो बघ, आणि स्वतःच्या हातानं सगळ्यांना वाढत असतो, जेवा आनंदानं जेवा, पोट भरून जेवा. आणि बघता 3:30 वाजतात बघ, बघता 3:30 वाजतात पोरी. आणि लग्नाच्या बाहुल्यावरून नवऱ्याचा हात धरून जशी तो खाली येतेस लग्न मंडपामध्ये पोरी, तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ, पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते,
पोरी पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि जोराची किंकाळी पोडत तुला म्हणते, पोरी कसं जाऊ ग घरी, कसं जाऊ पोरी, आज घरी कसं जाऊ. हे पोरी, ज्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ते पाखरू आता आमच्या डोळ्यासमोरून निघून जाणार आणि आम्ही परक्यासारखं एका कोपऱ्यात उभं राहणार. पोरी कसं जाऊ ग घरी. हे पोरी, घराच्या भिंती मला आज खायला उठतील की गा. अरे मम्मी 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 करत माझ्या माग पळणार पाखरू आज मला दिसायचं नाही. हे उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून माझ्याशी भांडण काढणार माझं लेकरू आता मला दिसायचं नाही. रुसून फुगून एका कोपऱ्यात जाऊन बसणार माझं लेकरू आता मला दिसायचं नाही. मग मी त्या लेकराला, चल ग बाळा चल ग, आईला माफ कर ग. आता मी कोणाला म्हणू ग पोरी, आता मी कोणाला म्हणू. आज कोणाला सांगू मला स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला सांगू तुझ्या भावाचा अभ्यास घे, आज कोणाला सांगू तुझा बाप सकाळी माझ्या बरोबर भांडण करून गेलाय बघ, आणि भांडण करून गेला की दिवसभर काही बाहेर खात नाही बघ. ए तुझ्या बापाला फोन कर, त्याला काहीतरी खाऊ घालू दे. आज कोणाला सांगू, आज कोणाला सांगू. ए पोरी तुझी आई हंबरडा फोडून रडत असते बघ, तुझी आई हंबरडा फोडून रडत असते बघ, आणि तू सुद्धा तुझ्या आईच्या गळ्यामध्ये पडून जोर जोरात रडत असते. आणि एवढ्यात तुझा 7वीचा भाऊ तुला म्हणतो, दीदी परत कधी येणार ग दीदी, परत कधी येणार. आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसतं पोरी, आणि हंबरडा फोडून भावाच्या गळ्यात पडतेस आणि भावाला म्हणतेस, आत्ता आई बापाला सोडून जाताना मला आई कळाली बघ. आजपर्यंत नको तसं आईला बोलत होते उलट सुलट, तुलाच काय कळतं का जन्माला मला घातलंस म्हणून आईला मी ओरडत होते, पण आत्ता आईला सोडून जाताना मला माझी आई कळाली. पोरा तू नको आईला काही बोलू उलट सुलट. तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते, सगळा लग्न मंडप पोरीनं रडत असतो बघ. आणि त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप हसत हसत फिरत असतो बघ. बघतो सगळे रडतायत, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना रडतो. का रडताय, कोणी रडायचं नाही. का रडताय, कशासाठी रडताय. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे अगं तुला तर कळत नाही का रडतेस पोरगीला, का रडवतेस माझ्या पोरगीला. हे पोरी, तुझा बाप हसत हसत तिथे येतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. हे लग्न मंडपाच्या बाहेर गाडी तुझी सजवलेली असते बघ, गाडीपर्यंत तुला घेऊन जातो, स्वतःच्या हाताने दरवाजा उघडतो, तुला गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुला हात करत म्हणतो, जा पोरी जा, चाल आनंदाने राहा, चाल जा जा जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून बापानं मला बंधनामध्ये ठेवलं. हे का केलंस, ते का केलंस, इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोख, तुझा बाप रडला पोरी, पण तुला तो दिसला नाही पोरी. तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे पोरी, आयुष्यभर पुढचा सिनेमा तुला कोणी सांगितला नाही आणि तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस पोरी. तुझा बाप परत त्या लग्न मंडपामध्ये येतो बघ, तुझा बाप परत त्या लग्न मंडपामध्ये येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे, तुझं किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या इकडे ये, किती एक्स्ट्रा ताट झाली, उद्या झाली तर उद्याच इकडे ये, तुझं किती पैसे, आजच घे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य सुरू झालंय. बस्तवाल्या, तुझं किती पैसे राहिले तर द्यायचं, उद्या कशाला, आजच घे. तुझा बाप पैशाचा गट्टा खिशात घेऊनच फिरत असतो बघ. वाजंत्र्यांना तर म्हणतो, इकडे ये रे बाबा, 500 रुपये तुला जास्त घे. माझी पोरगी मला सोडून जाताना लई चांगलं वाजवत होतास बाबा, हे 500 रुपये तुला जास्त घे. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं कमवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो.
कर्ज काढून आणलेलं सगळं सगळं उधळतो आणि रात्रीच्या 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर अंथरूण आणि उशी झोली करतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. किती रडताय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी काढतो. तुझ्या जुन्या ओढणीनं स्वतःचं डोळं पुसतो आणि त्या ओढणीचा मुका घेत माझी दीदी दीदी करत रात्रभर ती ओढणी उशाला घेऊन लहान लेकरासारखा जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. एकच प्रश्न तोही छत्रपतींच्या समोर झाला. आज नाही तर परत कधीच नाही. ऐक पोरी, अशा बापाला पोरा नालायक झालो आम्ही. अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का पोरा? शेवटचा 1 मिनिट बघ, ऐक. अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का पोरा? जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला रे, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला. 5 वर्षाचा होतास तेव्हा तापानं फणफणत होतास. बाप झोपला नाही, उशाला बसून राहिला. त्या बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का पोरा? जेव्हा तुझ्या तोंडाचा वास येतो ना दारूचा किंवा माव्याचा, तुझा बाप तुला काय बोलत नाही, कारण उंची झाल्या तुझी आता बापा एवढी. पळत पळत आईकडे जातो ना आईच्या गाळ्यामध्ये पडतो आणि म्हणतो, यासाठी का जन्माला घातलं होतं पोराला? पोरानो, ऐक रे नालायक हरामखोर. बाप नाही कळाला आम्हाला. मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता. मृत्यूच्या दारात माथानो एका वाघिणीनं जन्म दिला होता. एका वाघाला मृत्यूच्या दारात साखळदंडामध्ये बांधलेला आहे संभाजी राजांना. शरीरावरती जखमा आहे, जखमेतून रक्त गळतंय आणि औरंगजेब म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला संभाजी राजा मृत्यूच्या दारात उभा आहे, तरी सुद्धा आपल्या मिशीला पीळ देत म्हणतो, माझ्या देहाचे तुकडे केलेस तर चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. मला माझा बाप कळालेला आहे. जिवंत साळ्या आल्या, डोळ्याच्या आरपार केल्या, जिवंत कातडी काढली, देहाचे तुकडे तुकडे केले, पण संभाजी राजांनी आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही. साला त्याला म्हणतात पोरगे. 2 तासानं उतरणारी नशा करायची नाही रे नालायकानो. नशा करायची तर माझ्या संभाजीराजाच्या बलिदानासारखी करायची. 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा बलिदानाची नशा आजही आमची उतरत नाही. नशा करायची तर छत्रपतींच्या स्वराज्यासारखी करायची. पिढ्यानपिढ्या स्वराज्य नव्हतं साला, आज ही स्वराज्याची नशा आमची उतरत नाही रे. नशा करायची तर विश्वरत्नांच्या सारखी करायची. नशा करायची तर स्वामी विवेकानंदांच्या सारखी नशा करायची. पोरा पुरी, उरपाट्या काळजाची औलाद तुझी निघाली हरामखोर. बघ, तुझ्या बापाला काही बोलता येत नाही बघ तुला, नाहीतर तू बापाला धमकी देतेस.
मी माझ्या आयुष्याचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. त्या बापाला चर्र होतं माझ्यामुळे जर माझ्या लेकीनं काही करून घेतलं तर आयुष्यभर समाज मला वाळीत टाकेल. म्हणून तुझा बाप जे बोलू शकत नाही ते तुला सांगतो बघ. नालायक उरपाट्या काळजाच्या अवलाद तुझी. तुझा बाप आता पोलीस स्टेशनला उभा असतो बघ असा. पोरीनं ऐका, तुझा बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो बघ. आणि जिथं पोलीस स्टेशनला उभा असतो बघ ती वर्दी आलेली आहे बघ. त्या वेदना त्या वर्दीला विचार बघ. तिथं 2 देव माणसं बघित बसलेत बघ. बघ त्यांना जाऊन विचार बघ. तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. आणि जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अश्रून बापानं तुझ्या भिजवलेली असते. आणि असा वाकून झुकून हत्तीसारखा वाघासारखा तुझा बाप असा झुकून पोलिसांना म्हणत असतो, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली साहेब, घरीच परत आली नाही साहेब कुठं शोधू साहेब, काय कळेना झालंय साहेब आईनं अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटात घेतला नाही सापडली तर आईचा जीव जाईल साहेब, मी पण मरल साहेब. मान उंच करून गावात फिरत होतो साहेब, कुत्र्यासारखा मान लपवत पोलीस स्टेशनला येतोय साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. जे पाहुणे कधीच मला फोन करत नव्हते ते सारखं फोन करतायत. कुठे रे तुझी पोरगी, कुठे गेली र, कुणाबरोबर गेली र साहेब. काय उत्तर देऊ? नालायक हरामखोर पोरीनो, कोणतर 2 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादं कॅडबरीचं चॉकलेट काय देतो, तुला एखादा ड्रेस काय घेऊन देतो, तुझ्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो आणि लाचार कुत्र्यासारखे तो 2 वर्ष तुझ्या आयुष्यात आलेल्या पोरासाठी ज्या बापानं तुला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? पोरी तुला लाज वाटत नाही का ग? पोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तो बाप तुला दिसत नाही का ग पोरी? तुझ्यासाठी उपाशी राहिलेला तो तुला बाप दिसत नाही का ग पोरी? कुठला तर हरामखोर येतो त्याच्या संस्कार आहेत की नाही तुला माहिती नाही. तुझ्यापेक्षा वयानं कितीतरी मोठा व्यसनी गांजाडी साला नालायक तो तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही बघ. बघ त्याचं जर तुझ्यावर प्रेम असतं ना ग पोरी तर नालायक हरामखोर तुझ्या बापाच्या तोंडावर थुकायला लावून तुला तो घेऊन गेला नसता बघ. नालायक हरामखोरानो, जो पोरगा तुझ्या बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो त्या हरामखोर कुत्र्यासाठी निघून जातेस तू आणि कळसच करतेस बघे नालायक. विचार ग, ती 2 देव माणसं आलेत पोलीस स्टेशनला. जेव्हा पोलीस तुम्हाला हजर करतात तेव्हा बापाला पहिला फोन जातो, तुमची पोरगी सापडली या. पळत बाप येतो ना आल्या हंबरडा फोडतो पोलीस स्टेशन मध्ये. पोरी घरला चल, पोरी आई शेवटचा श्वास घ्यायला लागले, मी पण मरणाच्या दारात उभा आहे, पोरी घरला चल, सगळ्या चुका तुला माफ करतो, पोरी घरला चल. तेव्हा त्या बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. उरपाट्या काळजाची अवलाद. 2 वर्षासाठी तुझ्या आयुष्यात आलेला तो कुत्रा तुला ओळखतो आणि जो बाप आयुष्यभर तुझ्यासाठी झिजला नालायके तो बाप तुला ओळखत नाही. 1 वर्षाची होतीस तेव्हा तुझ्या आई बापाची भांडणं झाली. तुझ्या आई बापाकडे तुला टाकून जेव्हा रागानं 2 दिवसासाठी माहेरे निघून गेली होती तेव्हा तुझी शी सुद्धा त्यानं काढली ग. तुझी शू सुद्धा काढली. दूध करत होतीस तर छातीला त्यानं धरलं. छातीतून दूध येत नसताना दुसऱ्या दिवशी पळत गेला ग. तुझ्या आजोळी पळत गेला. तुझ्या आई समोर झुकला. माझ्यासाठी राहू दे, माझ्या लेकीसाठी. चल ग परत. तो बाप तुला दिसत नाही पोरी आणि वर एक कळसच करतीस. या बापापासून आम्हाला धोका आहे म्हणून त्याच बापावर केस करतीस पोरी तू. पोरानो, अरे शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा या मातीत जन्माला आला आणि हरामखोरानो जन्म दिलेल्या बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला. पोरीनो, नालायकानो, बघ तुला सांगतोय बघ शेवटचा, तुला जायचं आहे ना जा.
चाल. छत्रपतीने तुला ताकद काय दिली, बाबासाहेबांनी तुला कायद्यामध्ये अधिकार काय दिला, त्याचा गैरफायदा घेऊन नालायक हरामखोर बापाला सोडून चाललेस ना. जा चाल जा, तुझी आम्हाला गरज नाही बघ. अशा उरपाट्या काळजाची अवलाद आम्हाला नकोय बघ या राष्ट्राला. पण जाताना एक काम करून जा बघ पोरी. बघ कधी माझा आवाज बसल, कधी मी माझा शेवटचा श्वास घेईन मला माहिती नाही बघ. बघ पण अखंड राष्ट्रभर फिरतोय बघ. बघ पोरी, तुला जायचंय पण जा, पण एक उपकार करून जा बघ. कोणता उपकार कर? 20 वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलंय ना, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलंय ना. पळून जाण्याच्या अगोदर 2 दिवस बापाला फक्त सांग, पप्पा पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला एक घास भरवायचाय पप्पा. तुझा बाप आनंदानं उड्या मारून जा पोरी, भूक लागली, जा माझी पोरगी शानी झाली, जा पोरी जा, अन्नाचं ताट करून घेऊन ये पोरी, जा. पोरी स्वयंपाक घरात जा, बापाचं अन्नाचं ताट तयार कर, पण चोरून त्यात विष घाल पोरी, विष घाल. पोरी विष घाल. कारण तुला आता प्रेम झालंय त्यांना नालायक कुत्र्याबरोबर तुला जायचंय, त्यांना नालायक हरामखोराबरोबर तुला आयुष्य काढायचंय ना. विष घाल. कोणी संशय घेणार नाही बघ, कारण कुठलीच लेख बापा बरोबर असं करणार नाही. तू मात्र कर कार्टे. विष घाल आणि तो विषानं भरलेला घास तुझ्या बापाला चार. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ पोरी, आणि बापाच्या माघारी निघून जा. कारण तू गेल्यानंतर तुझा आई बाप जगू शकणार नाहीत पोरी. मरण येत नाही म्हणून शरीरानं जिवंत असतील, पण रोज टाचा घासून 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 तुझा आई बाप मरत असेल पोरी. म्हणून सांगतोय 2025 पर्यंत शपथ घ्यायची आहे पोरीनं तुम्ही आम्ही, या राष्ट्रातली एकही पोर आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही पोरी. पोरी ज्या हरामखोराबरोबर निघून जाते, 6 महिने तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुला भर रस्त्यावर सोडून देतो बघ. आणि तोच बाप ज्या बापावर तू केस दाखल केलेली असते, शेवटी तोच बाप तुला म्हणतो दीदी चल घरला, मी आहे तुझ्या बरोबर. साला याला प्रेम म्हणतात. पोरीनं जीव गेला तरी बेहतर पोरी, जीव गेला तरी बेहतर पोरी. आपल्या आई बापाला सोडून या मातीतून एक ही पोरगी निघून जाणार नाही बघ, एक ही पोरगी निघून जाणार नाही. हे बघ थांबतो इथं, पण थांबत असताना पोरी आज शपथ घ्यायची बघ, आज शपथ घ्यायची बघ. आज शपथ घ्यायची. पप्पा जीव गेला तरी बेहतरच्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवताना पप्पा, त्याच आत्मविश्वासानं रोज मी घरी परत येईन पोरी. कारण बापाला वेदना देऊन जर निघून जाशील तर यापेक्षा मोठं पाप या जगात कुठलंच नाही पोरा, कुठलंच नाही. बस आजपासून या मातीतली, या गावातली एक ही पोरगी, आणि हे कोणत्या पक्षासाठी नाही, हे कोणत्या मतदानासाठी नाही, कोणत्या धर्मासाठी आहे का नाही, हे राष्ट्रासाठी आहे. प्रसिद्धीसाठी इथं आलो नाही, पैशासाठी इथं आलो नाही. या राष्ट्राची प्रत्येक लेख आपली पोराय लक्षात घ्या, आपली पोराय. यासाठी हे सगळं चाललेलं आहे. ही चळवळ मोठी करायची आहे. आपला धर्म, आपला बाप, आपली आई याचा माज आणि अभिमान असला पाहिजे पोरानं तुम्हाला. म्हणून पोरीनो आज तुला एक बाप दाखवतो बघ, एक बाप दाखवतो बघ. एका मिनिटामध्ये मी सांगतो, लगेच उभं राहायचं रे. 2-3 कोण बाप आलेत का इथं आपल्या लेखी? हे कोण आलेत का कार्यक्रम बघायला? बाप नावाचा व्यक्ती आपल्या लेखी बरोबर कोण आलेला आहे का? जरा हात वर करायचं. ज्याचे लेख इकडे बसले जरा असं हात वरती करा. यस, हात वरती करा. उभं राहा जरा, उभं राहा जरा, उभं राहा. एका मिनिटामध्ये उभं राहा सर, एका मिनिटामध्ये उभं राहा. आणि इकडून जरा बाहेर या लवकर बाहेर या. माझ्याकडे आहे पोरीनो, आज तुम्ही तुमचा बाप बघितला आयुष्यभर. या जरा लवकर या. आजपर्यंत तुम्ही तुमचा बाप बघितला आयुष्यभर, बाप बघितला. इकडे या.
तुमच्या नजरेनं बघितला, माझ्या नजरेनं आज जरा या राष्ट्राला, या देशाला माझा बाप मला दाखवू दे. हे बघ पोरी, हे बघ, हा तुझा बाप आहे बघ. हे बघ, ज्या बापाविषयी मी मगापासून घसा तोडून तोडून रडायला लागलोय, हा तुझा बाप आहे बघ. हे बघ, जसं मी सांगत होतो तसाच बाप आहे बघ. हे बघ, खारकीसारखा वाढलाय बघ. कोणासाठी? तर आपल्या लेकरांच्यासाठी बघ. हाच बाप आहे बघ. हे बघ, हाच बाप आहे बघ. तो गरीब बाप बघ. हे बघ, हा तुझा बाप आहे बघ. हा तुझा बाप आहे बघ. कोणाकोणाचे पप्पा आहे जरा हात वरती करायचे, त्या पोरीने इकडे यायचं, इथे यायचं. समोर इकडे आहे का? हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा इकडे समोर ये. समोर इथं उभे राहा. कोणाकोणाचे पप्पा आहेत माझ्या समोर उभे आहेत ते? इथं ये, इथं ये, इथं उभी राहा, इथं उभी राहा. आणि पोरीनं आज तुम्हाला दाखवतो, हे तुमचा बाप तुम्ही रोज बघता, पण आज माझ्या नजरेनं मी तुम्हाला बाप दाखवणार आहे. आयुष्यभर ए पोरी, आयुष्यभर तू बापाला बघतेस, पण बापाला कळालं नाही. आज बापाच्या तोंडावर आम्ही थुंकून चाललो, पण आज जरा माझ्या नजरेतून बघा, इकडे बघा. आईशिवाय आमचं आयुष्य नाही. पण आई रडते ना, आईच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा आम्हाला आयुष्यभर वाटतं की आईच फक्त माझ्यासाठी रडते. पण आईची शपथ घेऊन सांगतो, दाखवून देतो बाग, तुमच्यासाठी सगळ्यात जास्त जर या विश्वावतानी, या भूतलावर शेतात आणि रात्रीच्या अंधारात कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे बघ. एका मिनिटात दाखवतो बघ. पोरी, हा तुझा बाप आहे ना? एकदा कडकडून आपल्या बापाला मिठी मार जा पोरी. आज एकदा कडकडून आपल्या बापाला मिठी मार बघ पोरी. बघ, हा बाप आहे बघ पोरी. तुझ्यासाठी नागडा राहिलेला हा बाप आहे बघ पोरी. तुझ्यासाठी उघडा राहिलेला बघ पोरी. कोण म्हणतो बाप रडत नाही? बघ, बापाच्या डोळ्यातले अश्रू. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हाच बाप तुझ्यासाठी नागडा राहिला होता बघ. हाच बाप तुझ्यासाठी उघडा राहिला होता बघ. त्याच्या डोळ्यातले अश्रू हे खोटे आहेत का ग? कोण म्हणता बघ आई रडते? अगं बाप पण रडतो ग, अश्रूंचा महापूर उभा करतो. हे पोरी मग अशा गरीब बापासाठी, अशा गरीब बापाच्या तोंडावर थुकून जाणार आहेस का? या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार आहेस का? नालायक हरामखोर. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार आहेस का ग तू? तुझा बाप असा रांगत रांगत जाऊ दे का? पाहुणं पै त्याला म्हणत देत का ग? तुझी पोरगी पळून गेली, तुझी पोरगी पळून गेली. कसं जगायचं ग या बापानं? हत्तीसारखा तुझा बाप फक्त तुझा विचार करतो बघ. पोराला 2 गोष्टी कमी दिल्या ग, पण माझी लेक करून तुझ्यासाठी जो जगला त्या बापाच्या तोंडावर पोरीनं एकदा पाया पडा. एकदा तुमचा मस्तक टेकवान. मी सांगत नाही तोपर्यंत उठू नका, टेकाव. हे बघ पोरी, हा तुझा विठ्ठल आहे बघ. पोरी, हा तुझा तिरुपती आहे बघ. हा तुझा साईचा शिर्डी बाबा आहे बघ. हा मला कधीच कळालं नाही ग पोरी. हा मला कधीच कळालं नाही. उठा पोरीनो. या देव माणसाला कधी मान खाली घालायला लावू नका. हे छत्रपतींचा आदेश असं समजा. हा छत्रपतींचा आदेश. या गावातून एक ही पोरगी जाता कामा नाही बाप. पोरी, एक ही पोरगी आपल्या बापाला सोडून निघून जाता कामा नाही. हा देव माणूस आहे आणि हे त्याच्या डोळ्यातले खरे आणि खुरे अश्रू आहेत बघ. बसा सर, बसा. पोरीनं या डोळ्यातल्या आलेल्या अश्रूंना न्याय द्यायचा आहे बघ पोरी. एक ही पोरगी जाणार नाही, एक ही पोरगी व्यसन करणार नाही, नामर्दासारखं वागणार नाही, कुठल्याही पोरगीचा हात धरून पळून जाणार नाही. कारण पोरा, तू नामर्द नाहीस, तू मर्द आहेस. कारण ही माती छत्रपतींची आहे, ही माती माझ्या संभाजी राजांची आहे. पोरीनो, हात जोडून सांगतोय, कधी शेवटचा श्वास मी घेईन मला माहिती नाही, पण जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत साला भारतातली एक ही पोरगी मी घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. आपल्या आई बापाला सोडून ती जाणार नाही, खोट्या प्रेमासाठी जाणार नाही. लक्षात घ्या पोरीनो, स्वतःच्या मेहनतीवरती एवढं मोठं व्हा. तुझा देव माणसासारखा बाप तुझ्या पाठीशी उभा आहे बघ. सगळ्यात मोठा राजकुमार तुझ्यासाठी येईल बघ. पोरा, एखादी राजकुमारी तुझ्यासाठी येईल. फक्त बाप समजावून घ्या बस पोरीनो. हजारोच्या संख्येने आलात आणि इथं पाखरासारखं बसून राहिलात. माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, वसंत हंकारेसाठी नाही, तर या राष्ट्रासाठी, आपल्या बापासाठी. लक्षात घ्या. हा बाप समजावून सांगायला आलो होतो की संयुक्तिक जयंती इथल्या लेकरांनी मला फोन केला. मंडळाची सगळी लेकरं कुठे आहेत रे उभं?